नमस्कार मित्रांनो. जरा विचार करा, आज तुमचा वय काय आहे? 20, 30 की 50? आता पुढचा प्रश्न, तुम्हाला किती वर्ष जगायचं आहे? 80, 90 की 100 वर्षांपेक्षा जास्त? कदाचित तुम्हाला वाटेल की अरे 100 वर्ष कोण जगतं आजकाल, आणि जगलो तरी काय उपयोग जर शरीरच साथ नसेल देत तर. पण मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की जगात एक असं बेट आहे जिथे लोक 100 वर्ष जगतात आणि नुसते जिवंत राहत नाहीत, तर वयाच्या 90व्या 100व्या वर्षी सुद्धा ते लोक शेतात काम करतात, सायकल चालवतात, मित्रांसोबत पार्ट्या करतात आणि आनंदानं गाणी गातात. हो, हे खरंय. हे बेट आहे जपानमधील ओकिनावा. या बेटाला द आयलँड ऑफ इमॉर्टल्स म्हणजेच अमरांचं बेट असंही म्हटलं जातं. तर प्रश्न हा आहे की असं काय वेगळं आहे या लोकांकडे? त्यांच्या खाण्यात काही जादू आहे का? की त्यांच्या हवेत काही अमृत आहे का? ते लोक काही वेगळा व्यायाम करतात? या सर्व प्रश्नांचं उत्तर फक्त एका जापानी शब्दात लपलेलं आहे, आणि तो शब्द आहे इकिगाई. तयार आहात हे रहस्य उलगडण्यासाठी? चला तर मग सुरू करूया आपला प्रवास जपानच्या ओकिनावा बेटाकडे. मित्रांनो, इकिगाई समजून घेण्यासाठी आपल्याला आधी आपल्या डोक्यातून एक शब्द काढून टाकावा लागेल. तो शब्द म्हणजे रिटायरमेंट किंवा निवृत्ती. आपल्याकडे कसं असतं, माणूस वयाच्या 58व्या किंवा 60व्या वर्षाची वाट बघतो. त्याला वाटतं, बस आता नोकरी संपली, आता आरामात घरी बसणार, टीव्ही बघणार आणि नातवंडांशी खेळणार. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, जपानी भाषेत रिटायरमेंट किंवा निवृत्ती यासाठी कोणताच शब्द नाहीये. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. ओकिनावाच्या लोकांच्या डिक्शनरीमध्ये रिटायरमेंट हा शब्दच अस्तित्वात नाहीये. तिथे लोक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत ते काही ना काही काम करतच असतात, आणि हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं पहिलं सिक्रेट आहे. या पुस्तकाचे लेखक जेव्हा ओकिनावा बेटावरील एका ओगिमी नावाच्या छोट्याशा गावाला भेट दिली, तेव्हा त्यांना थक्क करणारं दृश्य दिसलं. तिथे 80-90 वर्षाचे आजोबा आजी घरात बसून टीव्ही बघत नव्हते, तर कोणी आपल्या बागेत संत्र्याची झाडं लावत होतं, कोणी बाजारात जाऊन भाज्या विकत घेत होतं, तर कोणी कम्युनिटी सेंटरमध्ये जाऊन कॅरम किंवा तिथले स्थानिक खेळ खेळत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं, एक पर्पज होतं. लेखकांनी एका 100 वर्षांच्या आजींना विचारलं, आजी, तुमच्या आनंदाचं रहस्य काय? त्या आजी हसल्या आणि म्हणाल्या, माझं रहस्य ते माझ्या बागेत आहे. मला रोज सकाळी उठून माझ्या टोमॅटोच्या झाडांना पाणी द्यायचं असतं. जर मी आज मेले तर त्यांना पाणी कोण देईल? ही जबाबदारी मला जिवंत ठेवते. बघा, किती सोपं उत्तर आहे. त्या आजींसाठी तो इकिगाई म्हणजे त्यांची बाग होती. कोणासाठी तरी तो त्यांचा नातू असू शकतो, कोणासाठी तरी एखादं समाजकार्य, तर कोणासाठी तरी चित्रकला. इकिगाई म्हणजे काहीतरी खूप मोठं किंवा जग बदलणारं काम असायलाच पाहिजे असं नाही. ती एक छोटीशी गोष्ट असू शकते जी तुम्हाला आनंद देते आणि तुम्हाला बिझी ठेवते. सायकोलॉजीमध्ये याला लोगोथेरपी असंही म्हणतात, म्हणजे जीवनाचा अर्थ शोधणे. जेव्हा माणसाकडे जगण्याचं कारण नसतं तेव्हाच तो खऱ्या अर्थानं म्हातारा होतो. त्यामुळे मित्रांनो, आजचा पहिला धडा हा आहे की नेहमी सक्रिय राहा, कधीही निवृत्त होऊ नका. जरी तुमची अधिकृत नोकरी संपली असेल तरी असं काहीतरी काम शोधा जे तुम्हाला आवडतं, जे समाजासाठी चांगलं आहे आणि जे तुम्हाला रोज सकाळी उत्साहाने उठायला भाग पाडेल. मित्रांनो, आजच्या काळात डिप्रेशन आणि लोनलीनेस हे खूप मोठे आजार बनले आहेत. सोशल मीडियामुळे आपल्याकडे 5,000 फ्रेंड्स असतात, पण ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येईल असा एकही मित्र जवळ नसतो. पण ओकिनावामध्ये चित्र वेगळं आहे. तिथे मोआई नावाची एक सुंदर प्रथा आहे. मोआई म्हणजे लोकांचा एक असा छोटा गट ज्यांचे हितसंबंध आणि आवडीनिवडी सारखे आहेत आणि जे नेहमी एकमेकांना मदत करायला तयार असतात. हे फक्त गप्पा मारण्याचं मंडळ नाही, तर ही एक कम्युनिटी आहे. लहानपणापासूनच तिथे मुलांना अशा एका ग्रुपमध्ये टाकलं जातं. हे 5-6 मित्र आयुष्यभर एकमेकांशी जोडलेले असतात. याचा फायदा काय होतो? 1. आर्थिक सुरक्षा. ओकिनावामध्ये या ग्रुपमधले लोक दर महिन्याला थोडे थोडे पैसे जमा करतात आणि ज्याला गरज असेल त्याला ते पैसे दिले जातात. त्यामुळे कोणावरही आर्थिक संकट आलं तरी त्याला माहिती असतं की त्याचे मित्र त्याच्या पाठीशी आहेत. 2. भावनिक आधार. जेव्हा घरात काही अडचणी येते, कोणी आजारी पडतं किंवा काही दुःखद घटना घडते, तेव्हा हे मोआई ग्रुपमधले मित्र धावून येतात. अरे काळजी नको करू, आम्ही आहोत ना. ही भावनाच माणसाचं अर्ध टेन्शन कमी करते. 3. निरोगी स्पर्धा.
हे मित्र फक्त संकटातच नाही तर आनंदातही सोबत असतात. ते एकत्र चालतात, एकत्र खेळतात. जर 80 वर्षाचा एक मित्र डोंगर चढू शकतो तर मलाही चढता आलं पाहिजे, ही सकारात्मक ईर्ष्या त्यांना फिट ठेवते. संशोधनात असं दिसून आलं आहे की एकाकीपणा हा धूम्रपाना इतकाच आरोग्यासाठी घातक आहे. माणसाला माणसाची गरज असते. आपल्याकडेही पूर्वी अशी पद्धत होती, कट्ट्यावरचे मित्र, चाळीतली संस्कृती. पण फ्लॅट सिस्टीममध्ये हे कुठेतरी हरवलंय. इकिगाई पुस्तक आपल्याला हेच सांगतं की तुमच्या आयुष्यात असे 4-5 तरी मित्र असावेत ज्यांच्याशी तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारू शकता. व्हॉट्सॲप ग्रुप नाही तर प्रत्यक्ष भेटणारे मित्र. तुम्ही किती पैसे कमावले यापेक्षा तुमची माणसं किती आहेत हे दीर्घायुष्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या जुन्या मित्रांना फोन करा, त्यांना भेटा, एक छोटासा मुवाई तयार करा. बघा आयुष्य कसं रंगतदार होतं ते. मित्रांनो, आपण इकिगाईची बेसिक फिलॉसॉफी समजून घेतली आहे. पण आता मुख्य प्रश्न उरतो, माझा इकिगाई कसा शोधायचा? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मला काय आवडतं हेच मला माहीत नाही. मी माझा इकिगाई कसा फिक्स करू? काळजी करू नका. इकिगाई शोधण्यासाठी लेखकांनी एक अतिशय सोपं आणि प्रॅक्टिकल मॉडेल दिलं आहे. 4 वर्तुळांचं 4 सर्कल्स मॉडेल. हे 4 प्रश्न तुम्हाला तुमचं ध्येय शोधायला मदत करतील. ते 4 प्रश्न कोणते आणि त्याचा वापर करून आपण आपल्या करिअरमध्ये आणि आयुष्यात बदल कसा घडवू शकतो, हे आपण पाहणार आहोत आपल्या या ऑडिओ बुकच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सविस्तर भागात. स्वागत आहे मित्रांनो, भाग 2 मध्ये. पहिल्या भागात आपण पाहिलं की ओकिनावाचे लोक कसे जगतात. पण आता तुमच्या मनात एकच प्रश्न असेल की हे सगळं ठीक आहे, पण मला माझा इकिगाई कसा सापडेल? मला कसं कळेल की माझ्या जगण्याचं कारण काय आहे? बरेचदा लोक गोंधळलेले असतात. कोणाला वाटतं मला चित्र काढायला आवडतं पण त्यात पैसे मिळत नाहीत, तर कोणाला वाटतं मी इंजिनिअरिंग करतोय, पैसे खूप आहेत पण मला कामाचा कंटाळा येतो. या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी लेखकांनी एक इकिगाई डायग्राम समजावून सांगितलं आहे. तुमच्या डोळ्यासमोर 4 वर्तुळं आणा जी एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. पहिलं वर्तुळ, तुम्हाला काय करायला मनापासून आवडतं, व्हॉट यू लव्ह. हे ते काम आहे जे करताना तुम्हाला वेळेचं भान राहत नाही. ते गाणं असेल, लिहिणे असेल, कोडिंग असेल किंवा स्वयंपाक करणे असेल. दुसरं वर्तुळ, तुम्हाला काय चांगलं जमतं, व्हॉट यू आर गुड ॲट. फक्त आवड असून चालत नाही, तर त्यात तुम्ही एक्सपर्ट असायला हवं किंवा किमान शिकण्याची तयारी तरी हवी. तिसरं वर्तुळ, जगाला कशाची गरज आहे, व्हॉट द वर्ल्ड नीड्स. तुमचं काम फक्त तुमच्यासाठी नाही तर समाजासाठी उपयोगाचं आहे का? चौथं वर्तुळ, ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात, व्हॉट यू कॅन बी पेड फॉर. शेवटी पोट भरण्यासाठी आणि जगण्यासाठी अर्थार्जन महत्त्वाचे आहे. आता गंमत बघा, जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडते आणि तुम्हाला ती चांगली जमते, वर्तुळ 1 आणि 2, तर ती तुमची पॅशन आहे. पण यात पैसे मिळतीलच असं नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली जमते आणि त्याचे पैसेही मिळतात, वर्तुळ 2 आणि 4, तर ते तुमचं प्रोफेशन किंवा नोकरी आहे. यात सुरक्षितता आहे पण कदाचित समाधान नसेल. जर जगाला गरज आहे आणि तुम्हाला पैसे मिळतात, वर्तुळ 3 आणि 4, तर ते तुमचं वोकेशन आहे. पण मित्रांनो, खरा इकिगाई तिथेच असतो जिथे ही 4ही वर्तुळं एकत्र येतात. जेव्हा तुमची आवड, तुमचं कौशल्य, जगाची गरज आणि पैसा हे सगळं एकाच बिंदूवर मिळतं, तेव्हा तुम्हाला तुमचा इकिगाई सापडतो. उदाहरणार्थ स्टीव्ह जॉब्स घ्या. 1, त्यांना टेक्नॉलॉजी आणि डिझाईन आवडायचं. 2, ते त्यात एक्सपर्ट होते. 3, जगाला चांगल्या कम्प्युटर आणि फोनची गरज होती. 4, आणि लोकांनी त्यासाठी पैसे मोजले. त्यामुळे ॲपल बनवणं हा त्यांचा इकिगाई होता. आता तुम्ही म्हणाल, मी काय स्टीव्ह जॉब्स नाहीये, मी तर साधा माणूस आहे. घाबरू नका. इकिगाई होण्यासाठी तुम्हाला करोडपती होण्याची गरज नाही. समजा तुम्हाला शिकवायला आवडतं, पॅशन. तुम्ही गणितात हुशार आहात, स्किल. मुलांना चांगल्या शिक्षकाची गरज आहे, नीड. आणि शाळेत तुम्हाला पगार मिळतो, मनी. तर शिक्षक होणं हा तुमचा इकिगाई असू शकतो. तुम्ही आजच एक कागद आणि पेन घ्या. या 4 प्रश्नांची उत्तरं लिहा. जिथे तुम्हाला यांचं कॉम्बिनेशन सापडेल तिथेच तुमच्या आनंदाची गुरुकिल्ली लपलेली आहे. चॅप्टर 5, फ्लो स्टेट, कामात स्वतःला हरवून टाकणे. आता आपण पुढच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. तुम्ही कधी पाहिलंय का, एखादा चित्रकार जेव्हा पेंटिंग बनवत असतो किंवा एखादा म्युझिशियन गिटार वाजवत असतो, तेव्हा तो जगाला विसरून जातो.
त्याला भूक तहान लागत नाही, आजूबाजूला काय चालू आहे याचं भान राहत नाही. तो पूर्णपणे त्या कामात एकरूप झालेला असतो. या अवस्थेला सायकॉलॉजीमध्ये फ्लो असं म्हणतात. इकिगाई असलेल्या लोकांमध्ये हे वैशिष्ट्य प्रकर्षाने दिसून येतं. ते जे काही काम करतात ते पूर्ण फ्लोमध्ये जाऊन करतात, मग ते काम मोठं असो किंवा छोटं. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मिहाई सिसेंतुमिहाई यांनी यावर खूप संशोधन केलं आहे. ते म्हणतात, खरा आनंद आरामात नाही, तर अर्थपूर्ण कामात स्वतःला बुडवून घेण्यात आहे. ओकिनावाचे लोक काम करताना घड्याळ बघत नाहीत, ते कामाचा आनंद घेतात. पण आजकाल आपल्याला फ्लोमध्ये जाणं कठीण का झालं आहे? याचं सर्वात मोठं कारण आहे मल्टीटास्किंग आणि डिस्ट्रॅक्शन्स. आपण काम करत असतो आणि अचानक मोबाईलची टिंग वाजते. आपण मेसेज बघतो आणि आपला फ्लो तुटतो. पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करायला मेंदूला 20 मिनिटं लागतात. तुम्ही एकाच वेळी ईमेल चेक करणे, फोनवर बोलणे आणि जेवणे हे सगळं करू शकत नाही. जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण कशाचाही आनंद घेत नाही. तुम्ही फ्लोमध्ये कसे जाऊ शकता? यासाठी पुस्तकात 3 सोप्या स्टेप्स दिल्या आहेत. 1. स्पष्ट उद्दिष्ट ठेवा. चूज अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. तुम्हाला पुढच्या 1 तासात नेमकं काय करायचं आहे हे आधीच ठरवा. मी अभ्यास करीन असं म्हणण्यापेक्षा मी गणिताची 5 उदाहरणं सोडवीन असं ठरवा. 2. कामाची कठीण पातळी योग्य निवडा. चूज अ डिफिकल्ट टास्क बट नॉट टू डिफिकल्ट. जर काम खूप सोपं असेल तर कंटाळा येतो आणि जर खूप कठीण असेल तर टेन्शन येतं. फ्लो तिथेच असतो जिथे काम थोडंसं चॅलेंजिंग असतं पण ते तुम्हाला जमतं. जसं की व्हिडिओ गेम, तो लेवल बाय लेवल कठीण होतो म्हणून आपल्याला खेळायला मजा येते. तसंच कामातही चॅलेंज शोधा. 3. एका वेळी एकच काम करा. सिंगल टास्किंग. जेव्हा तुम्ही लिहित असाल तेव्हा फक्त लिहा. जेव्हा वाचत असाल तेव्हा फक्त वाचा. मोबाईल सायलेंट करा. जेव्हा तुम्ही फ्लोमध्ये असता तेव्हा वेळ कसा जातो ते कळत नाही. 2 तास 2 मिनिटांसारखे वाटतात आणि काम संपल्यावर तुम्हाला थकवा नाही तर उलट ऊर्जा मिळते. हाच तो आनंद आहे जो जपानी लोक रोज अनुभवतात. चॅप्टर 6. ताकुमी. जपानी कारागिरांचे समर्पण. फ्लोबद्दल बोलताना जपानच्या ताकुमी लोकांचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. ताकुमी म्हणजे असे कारागीर, आर्टिसन्स, जे आपल्या कामात इतके निष्णात असतात की ते काम एक कला बनतं. या पुस्तकात एक खूप छान उदाहरण आहे. तुम्ही जिरो ओनो यांचं नाव ऐकलंय? ते जपानमधील सर्वात प्रसिद्ध सुशी शेफ आहेत. त्यांचं वय 85 पेक्षाही जास्त आहे. ते जगातले सर्वात महागडी आणि चविष्ट सुशी बनवतात. त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त 10 जागा आहेत आणि तिथे जेवण मिळवण्यासाठी तुम्हाला महिनाभर आधी बुकिंग करावं लागतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं यश मिळवूनही जिरो आजही स्वतः बाजारात जातात, स्वतः मासे निवडतात आणि स्वतः सुशी बनवतात. त्यांना कोणीतरी विचारलं, तुम्ही आता रिटायर का होत नाही? तुमच्या हाताखाली एवढी माणसं आहेत. त्यावर जिरो म्हणाले, सुशी बनवणं हा माझा इकिगाई आहे. मला आजही वाटतं की मी अजून परफेक्ट सुशी बनवली नाहीये. मला अजून शिकायचं आहे. विचार करा मित्रांनो, 85 वर्षावरही शिकण्याची जिद्द. जपानमध्ये तुम्हाला असे अनेक लोक दिसतील. एखादी बाई फक्त चहा बनवण्याच्या कलेत आयुष्य घालवते. एखादा माणूस फक्त पेंटिंगचे ब्रश बनवण्यात 50 वर्ष घालवतो. ते कामाकडे कंटाळा म्हणून बघत नाहीत, ते कामात देव शोधतात. ओकिनावाच्या कारखान्यात लेखकांनी बघितलं की तिथे काम करणारी लोक एकमेकांशी गप्पा मारत नव्हते. ते पूर्ण शांतपणे, एकाग्रतेने त्यांचं काम करत होते. त्यांच्या हाताच्या हालचाली एखाद्या नृत्यासारख्या होत्या. यालाच म्हणतात मायक्रोफ्लो. अगदी साधी कामं जसं की भांडी घासणे, कपडे घडी घालणे किंवा झाडू मारणे, ही कामं सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. बऱ्याचदा आपण ही कामं बोरिंग समजतो, पण जर तुम्ही तीच कामं लक्ष देऊन प्रत्येक हालचालीचा आनंद घेत केली तर त्यातही तुम्हाला शांतता मिळेल. बिल गेट्स हे जगातले सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, ते आजही रात्री जेवणानंतर स्वतःची भांडी स्वतः घासतात. ते म्हणतात, भांडी घासताना मला खूप रिलॅक्स्ड वाटतं. तो माझा माइंडफुलनेसचा सराव आहे. त्यामुळे मित्रांनो, कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. तुम्ही ते कसं करता यावर तुमचा आनंद अवलंबून असतो. जर तुम्ही ऑफिसमध्ये फाईल्स बनवत असाल तर त्या जगातल्या सर्वात बेस्ट फाईल्स कशा बनतील याचा विचार करा. जर तुम्ही चहा बनवत असाल तर तो सर्वात चविष्ट कसा होईल यात मन लावा. जेव्हा तुम्ही कामावर प्रेम करता तेव्हा काम ओझं वाटत नाही. चला, आता आपण आपल्या इकिगाईच्या प्रवासात आणखी खोलवर जाऊया. हा आहे 3रा भाग, पार्ट 3. आत्तापर्यंत आपण मन आणि ध्येय याबद्दल बोललो. आता या भागात आपण शरीर आणि दृष्टिकोन याबद्दल बोलणार आहोत.
ओकिनावाचे लोक नेमकं काय खातात आणि त्यांचा व्यायामाचा फंडा काय आहे हे ऐकताना तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. विशेषतः भारतीयांसाठी हे कनेक्ट होणं खूप सोपं आहे. स्वागत आहे मित्रांनो. तुम्हाला आठवतंय आपण दुसऱ्या भागात हारा हाचीबू बद्दल बोललो होतो. पण आता प्रश्न हा आहे की त्या 80% ते नेमकं काय खातात. जपानमध्ये एक म्हण आहे की खाद्यपदार्थ हे औषध असले पाहिजेत, नाहीतर औषधच तुमचं अन्न बनेल. ओकिनावाच्या लोकांचं ताट बघितलं तर तुम्हाला तिथे इंद्रधनुष्य दिसेल. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. ते रेनबो डाएट फॉलो करतात. म्हणजे त्यांच्या ताटात लाल, हिरव्या, पिवळ्या अशा विविध रंगांच्या भाज्या असतात. ते दिवसाला कमीत कमी 5 प्रकारच्या भाज्या आणि फळं खातात. त्यांच्या आहारातील सुपर हिरो कोण आहेत माहितीये? 1. टोफू. ओकिनावाचे लोक जगात सर्वात जास्त सोयाबीन आणि टोफू खातात. टोफूला ते शेतातील मटण म्हणतात कारण त्यात खूप प्रोटीन असतं आणि ते हृदयासाठी चांगलं असतं. त्यामुळे पुढच्या वेळी आईने कारल्याची भाजी केली की नाक मुरडू नका, तर इकिगाई आठवा. 2. गोया. हा प्रकार आपल्यासाठी खूप ओळखीचा आहे. गोया म्हणजे ओकिनावाचं कारलं. हो, कडू कारलं. तिथले लोक हे कडू फळ आवडीने खातात कारण हे रक्तातील साखर कमी करतं आणि प्रतिकारशक्ती वाढवतं. त्यामुळे पुढच्या वेळी आईने कारल्याची भाजी केली की नाक मुरडू नका, तर इकिगाई आठवा. 3. ग्रीन टी, सानपिंचा. ओकिनावामध्ये पाण्यानंतर जर काही जास्त पाहिलं जात असेल तर तो आहे सानपिंचा. हा एक प्रकारचा ग्रीन टी आहे ज्यात जाईची फुलं मिक्स केलेली असतात. तिथले लोक दिवसाला 3 कप हा चहा पितात. यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे वयाचा प्रभाव कमी करतात, म्हणजे तुमची त्वचा तरुण राहते. आणि हो, ते काय खात नाहीत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते साखर खूप कमी खातात. आजकाल आपल्याकडे चहा, कॉफी, मिठाई, कोल्ड ड्रिंक्स सगळीकडे साखरच आहे. ओकिनावामध्ये गोड फक्त सणासुदीला खाल्लं जातं, तेही उसाच्या साखरेपासून बनवलेलं. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला दीर्घायुष्य हवं असेल तर साखरेला थोडं लांब ठेवा आणि ताटात भाज्यांचं प्रमाण वाढवा. आता वळूया व्यायामाकडे. तुम्हाला काय वाटतं, 100 वर्षाचे हे जपानी लोक 6 पॅक ॲब्स बनवण्यासाठी जिममध्ये जाऊन डंबेल्स उचलत असतील किंवा ट्रेडमिलवर धावत असतील? अजिबात नाही. ओकिनावामध्ये तुम्हाला महागड्या जिम्स दिसणार नाहीत. तरीही तिथले लोक जगातल्या सर्वात फिट लोकांमध्ये गणले जातात. कसं काय? त्यांचं सिक्रेट आहे सतत हालत राहणे. आपल्याकडे आपण काय करतो? तासभर जिममध्ये घाम घालतो आणि मग उरलेले 24 तास खुर्चीत किंवा सोफ्यावर बसून काढतो. याला बैठी जीवनशैली म्हणतात. ओकिनावाचे लोक एका जागी जास्त वेळ बसतच नाहीत. ते जवळच्या कामाला चालत जातात. ते लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करतात. ते जमिनीवर मांडी घालून बसतात आणि उठतात, ज्यामुळे आपोआप स्क्वॉट्स होतात. आणि सर्वात महत्त्वाचं, ते बागकाम करतात. बागेत काम केल्यामुळे शरीराची सतत हालचाल होते, निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे व्हिटॅमिन डी मिळतं आणि मनाला शांतता मिळते. जपानमध्ये व्यायामाची एक खूप सुंदर पद्धत आहे, जी लहानपासून थोरांपर्यंत सगळे करतात. तिचं नाव आहे रेडिओ टायसो. सकाळी 6:30 वाजता जपानच्या नॅशनल रेडिओवर एक संगीत लागतं आणि विशिष्ट सूचना दिल्या जातात. त्या ऐकून लोक जिथे असतील तिथे, घरात, पार्कमध्ये, ऑफिसमध्ये किंवा शाळेत एकत्र व्यायाम करतात. हे व्यायाम खूप सोपे असतात, जसं की हात वर करून गोल फिरवणे, खाली वाकणे, उड्या मारणे. हे आपल्या सूर्यनमस्कारांसारखंच एक रुटीन आहे. याचा उद्देश फक्त शरीर फिट ठेवणं नाही, तर कम्युनिटीला एकत्र आणणं सुद्धा आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला फिट राहण्यासाठी जिमची मेंबरशिपच घ्यायला हवी असं नाही. फक्त खुर्चीतून उठा, चालत फोनवर बोला, टीव्ही बघताना स्ट्रेचिंग करा, स्वतःची कामं स्वतः करा. लक्षात ठेवा, आराम हराम आहे. सिटिंग किल्स. शरीर हे हालचालीसाठी बनलं आहे, साठवणुकीसाठी नाही. आता आपण एका अशा संकल्पनेकडे वळणार आहोत जी तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. जपानमध्ये सौंदर्याची एक वेगळी व्याख्या आहे. तिला म्हणतात वाबी साबी. याचा अर्थ आहे अपूर्ण, क्षणभंगूर आणि अपुऱ्या गोष्टींमध्ये सौंदर्य शोधणे. फाइंडिंग ब्युटी इन इम्परफेक्शन. आपल्याकडे आपण नेहमी परफेक्शनच्या मागे धावतो. माझा चेहरा परफेक्ट दिसला पाहिजे, माझं घर परफेक्ट असलं पाहिजे, माझं करिअर परफेक्ट हवं. आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण वाबी साबी शिकवतं की जगात काहीच परफेक्ट नाही आणि तेच खरं सौंदर्य आहे. जपानमध्ये एक कला आहे, किनसुगी. जेव्हा एखादी किमती बशी किंवा कप फुटतो तेव्हा ते लोक तो फेकून देत नाहीत,
उलट ते सोन्याचा धातूने त्या कपचे तुकडे पुन्हा जोडतात. त्यामुळे त्या जोडलेल्या भेगा सोन्यासारख्या चमकतात. त्यांचं म्हणणं आहे की तो कप फुटला होता हा त्याचा इतिहास आहे. त्याला लपवायचं कशाला? त्या जखमांमुळेच तो कप जास्त सुंदर आणि मौल्यवान झालाय. मित्रांनो, हेच तत्त्व आपल्या आयुष्याला लागू होतं. आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही ना काही तुटलेलं असतं. अपयश, जुन्या जखमा, म्हातारपण, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या. वाबीसाबी सांगतं की तुमच्या सुरकुत्या लपवू नका. त्या दाखवतात की तुम्ही किती हसला आहात, तुम्ही किती अनुभव घेतलाय. म्हातारपणाला घाबरू नका, ते निसर्गाचं चक्र आहे. ओकी नावाचे लोक कधीच मी आता म्हातारा झालोय म्हणून रडत बसत नाहीत. ते त्या वयाचा आनंद घेतात. ते म्हणतात माझं वय झालंय याचा अर्थ माझ्याकडे जास्त ज्ञान आहे. ही मानसिकता त्यांना मानसिक तणावापासून दूर ठेवते. जेव्हा तुम्ही स्वतःला आणि जगाला आहे तसं स्वीकारायला लागता, थोडं अपूर्ण, थोडं तुटलेलं, तेव्हा मनावरचं ओझं हलकं होतं. आणि मन हलकं असेल तर शरीर आपोआप निरोगी राहतं. त्यामुळे स्वतःला माफ करायला शिका. चुकांमधून शिका आणि पुढे चला. कारण तुम्ही जसे आहात तसेच युनिक आहात. मित्रहो, आत्तापर्यंत आपण पाहिलं: 1. आहार म्हणजे इंद्रधनुष्यासारखा. 2. व्यायाम म्हणजे रेडिओ टायसो आणि सतत हालचाल. 3. मानसिकता म्हणजे वाबीसाबी. पण अजून एक गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे संकटाचा सामना करण्याची ताकद, ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो. इकिगाई असलेल्या माणसावर संकट येत नाहीत का? येतात. पण ते पडल्यानंतर पुन्हा बाउन्स बॅक कसे होतात? आणि सर्वात महत्त्वाचं, या जपानी तत्त्वज्ञानाचा वापर करून आधुनिक जगात म्हणजेच या आपल्या धावापळीच्या आयुष्यात आपण कसं जगायचं, हे आपण पाहणार आहोत आपल्या या ऑडिओबुकच्या शेवटच्या आणि सर्वात प्रॅक्टिकल भागात, पार्ट 4. चला मित्रांनो, आता आपण आपल्या या सुंदर प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. हा भाग या संपूर्ण पुस्तकाचा सार आहे. जर तुम्ही आधीचे 3 भाग ऐकले असतील तर हा भाग तुमच्यासाठी एक ॲक्शन प्लॅन असणार आहे. संकटांशी कसं लढायचं आणि हे पुस्तक आपल्या रोजच्या आयुष्यात कसं उतरवायचं हे आपण आता बघणार आहोत. चॅप्टर 10, रेझिलियन्स आणि अँटी फ्रेजिलिटी. संकटातून अधिक मजबूत व्हा. मित्रांनो, आयुष्य म्हटलं की चढ उतार तर येणारच. ओकी नावाचे लोक 100 वर्ष जगतात. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या आयुष्यात दुःख येत नाही. फरक हा आहे की ते दुःखाचा सामना कसा करतात. या पुस्तकात लेखकांनी एक खूप भारी कन्सेप्ट सांगितली आहे. ती आहे रेझिलियन्स आणि अँटी फ्रेजिलिटी. रेझिलियन्स म्हणजे काय? तर बांबूच्या झाडासारखं असणं. वादळ आलं की बांबू झुकतो पण मोडत नाही. वादळ गेल्यावर तो पुन्हा ताठ उभा राहतो. म्हणजे संकटाचा सामना करून पुन्हा पूर्ववत होणे. पण जपानी लोक याच्याही एक पाऊल पुढे जातात. ते म्हणतात आपल्याला अँटी फ्रेजाईल व्हायचं आहे. हे अँटी फ्रेजाईल काय आहे? प्रसिद्ध विचारवंत नासिम तालेब यांनी ही कन्सेप्ट मांडली आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या आघाताने तुटतात, काच. काही गोष्टी आघाताने काहीच फरक पडत नाही, दगड. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आघातामुळे अजून मजबूत होतात. त्याला म्हणतात अँटी फ्रेजाईल. ग्रीक पुराणात हायड्रा नावाचा राक्षस होता. त्याचं एक डोकं कापलं की त्याला 2 नवीन डोके यायची. म्हणजे तुम्ही त्याला जितका त्रास द्याल तितका तो जास्त शक्तिशाली व्हायचा. आपल्याला आयुष्यात असंच व्हायचं आहे. जर नोकरी गेली तर खचून न जाता आता मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो का, हा विचार करणे म्हणजे अँटी फ्रेजिलिटी. जर ब्रेकअप झालं तर रडत न बसता आता मी स्वतःवर जास्त प्रेम करायला शिकेन, हा विचार करणे म्हणजे अँटी फ्रेजिलिटी. ओकी नावाचे लोक हे कसं करतात? ते कधीच आपली सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवत नाहीत. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. ते फक्त एकाच उत्पन्नावर अवलंबून नसतात. ते शेती करतात, मासे पकडतात, टोपल्या विणतात. त्यांची मैत्री फक्त एका माणसाशी नसते. त्यांचा मोठा मोआई म्हणजे मित्रपरिवार असतो. त्यामुळे जर एक रस्ता बंद झाला तर त्यांच्याकडे दुसरे 10 रस्ते तयार असतात. त्यामुळे मित्रांनो, जीवनात छोटे मोठे धक्के बसू द्या. त्या धक्क्यांमुळेच तुम्ही मजबूत होणार आहात. स्वतःला सांगा, जे मला मारत नाही ते मला अधिक शक्तिशाली बनवतं. चॅप्टर 11, इकिगाईचे 10 सोनेरी नियम. मित्रांनो, आपण या पुस्तकाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. लेखकांनी ओकी नावाच्या त्या 100 वर्षाच्या आजोबा आजींकडून शिकून आनंदी आयुष्याचे 10 नियम म्हणजेच द 10 रूल्स ऑफ इकिगाई बनवले आहेत. हे नियम तुम्ही तुमच्या फ्रीजवर किंवा आरशावर लावून ठेवू शकता.
हे 10 नियम म्हणजे या पूर्ण ऑडिओबुकचा सारांश आहे. लक्ष देऊन ऐका. नियम 1. नेहमी सक्रिय राहा. कधीही निवृत्त होऊ नका. काम सोडाल तर शरीर आणि मन गंजून जाईल. शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी करत राहा. नियम 2. घाई गडबड करू नका. टेक इट स्लो. वेगामुळे आयुष्य लवकर संपतं. निवांत जगा. जेव्हा तुम्ही घाई करणं सोडता तेव्हाच तुम्ही जीवनाचा खरा आनंद घेऊ शकता. नियम 3. पोट फक्त 80% भरा. डोंट फिल युअर स्टमक. जास्त खाणे हे शरीरावर ओझं आहे. थोडी भूक बाकी असतानाच ताटावरून उठा. नियम 4. चांगल्या मित्रांच्या सहवासात राहा. सराउंड युअरसेल्फ विथ गुड फ्रेंड्स. गप्पा मारणे, हसणे आणि दुःख वाटून घेणे हेच सर्वोत्तम औषध आहे. नियम 5. पुढच्या वाढदिवसापर्यंत फिट व्हा. गेट इन शेप फॉर युअर नेक्स्ट बर्थडे. पाणी जसं वाहत राहिलं तरच स्वच्छ राहतं, तसंच शरीर चालत राहिलं तरच निरोगी राहतं. रोज थोडा तरी व्यायाम करा. नियम 6. हसा. स्माईल. चेहऱ्यावरचं एक स्मित तुमचं आणि समोरच्याचं टेन्शन घालवू शकतं. जगात खूप गोष्टी वाईट आहेत, पण खूप गोष्टी चांगल्याही आहेत हे विसरू नका. नियम 7. निसर्गाच्या संपर्कात राहा. रिकनेक्ट विथ नेचर. आपण शहरात राहत असलो तरी आपण निसर्गाचा भाग आहोत. आठवड्यातून एकदा तरी बागेत, नदीकाठी किंवा झाडांखाली वेळ घालवा. तुमची बॅटरी चार्ज होईल. नियम 8. कृतज्ञ रहा. गिव्ह थँक्स. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी धन्यवाद द्या. तुमच्या अन्नासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि या श्वासासाठी थँक्यू म्हणायला शिका. नियम 9. वर्तमानात जगा. लिव्ह इन द मोमेंट. भूतकाळाचं दुःख आणि भविष्याची चिंता करण्यात आजचा दिवस वाया घालवू नका. तुमच्या हातात फक्त आत्ताचा क्षण आहे, तो भरभरून जगा. आणि नियम 10. तुमचा इकिगाय फॉलो करा. फॉलो युअर इकिगाय. तुमच्या आत एक उत्कटता आहे, एक टॅलेंट आहे जे तुम्हाला दिवसभर आनंदी ठेवू शकतं. ते शोधा आणि जर सापडलं नसेल तर ते शोधणंच हेच तुमचं इकिगाई समजा. समारोप. तुमचा प्रवास इथून सुरू होतो. तर मित्रांनो, हा होता जपानच्या इकिगाईचा प्रवास. ओकिनावा बेट काही स्वर्गात नाहीये, ते याच पृथ्वीवर आहे आणि तिथे राहणारी माणसेही आपल्यासारखीच आहेत. फरक फक्त इतकाच आहे की त्यांना जगण्याचं कारण सापडलं आहे. या पुस्तकातून आपण काय शिकलो? आनंद काहीतरी मोठं मिळवण्यात नाही, तर रोजच्या छोट्या गोष्टींमध्ये आहे. चहाचा कप, सकाळचं ऊन, मित्रांसोबतच्या गप्पा आणि आपलं आवडतं काम, हेच खरं आयुष्य आहे. तुम्हाला उद्यापासून लगेचच सगळं बदलायची गरज नाही. फक्त एक छोटी सुरुवात करा. कदाचित उद्या सकाळी 5 मिनिटे व्यायाम करून, किंवा उद्या जेवताना एक घास कमी खाऊन, किंवा आज आपल्या जुन्या मित्राला फोन करून. तुम्हाला तुमचा इकिगाई एका दिवसात सापडणार नाही. तो एक शोध आहे, स्वतःच्या आत डोकावण्याचा प्रवास आहे. जपानी भाषेत एक सुंदर वाक्य आहे, इचिगो इचिए. याचा अर्थ आहे, हा क्षण पुन्हा येणार नाही. त्यामुळे जी काही भेट, जो काही क्षण तुम्हाला मिळाला आहे तो शेवटचा आहे असं समजून जगा. मला आशा आहे की किताब कीच्या माध्यमातून सादर केलेलं हे ऑडिओबुक तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल. तुम्हाला तुमचा इकिगाई लवकरात लवकर सापडो, हीच सदिच्छा. ऐकत रहा, वाचत रहा आणि जगत रहा. धन्यवाद.